मानस यांनी अगदी आज सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. उपस्थित प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा एन्जॉय करत होते, त्यांचंही मनं जिंकली. अगदी कमी वयात राष्ट्रीय भाषेवरती फार चांगलं प्रभुत्व मानस मनोरे यांचा शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह भेट देऊन त्यांचं विशेष कौतुक मात्र या ठिकाणी करण्यात येत आहे. मॅचकडे आपण नक्कीच जाणार आहोत. याच दरम्यान सिमरन मोटर्सचे मॅनेजर तरसीम सिंग यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांच्या समवेत आमचे तुराडे गावचे तिलक ते सुद्धा आले. त्यांचंही स्वागत असेल या स्मृती ट्रॉफी 2023 मध्ये. वैकुंठवासी हरिभक्त परायण स्वर्गीय संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी 2023 ची ही स्पर्धा काल भोकरपाडा संघ पुढे क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये आणि आज कोणता संघ पुढे येईल सुपर 4 साठी त्यासाठी ही लढत. दोनही टीमने 2-2 सामने जिंकलेत. एका बाजूला सकाळचं सत्र गाजवणारा स्वर्गीय नामदेव स्मृती DP11 भाताण आणि त्यांच्या विरोधात संध्याकाळचं आणि दुपारचं सत्र यांनी दणानून सोडलंय असा आसरे संघ आपण एकमेकांच्या विरोधात बघतोय. टॉस जिंकलाय तो भाताण टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय, धावांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी मात्र पसंती दर्शविली आणि आता त्यांच्या विरोधात असेल आसरे टीम कशी बॅटिंग करते याकडे आता मात्र लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज राम, नॉन स्ट्रायकर एंडवरती आतिश डुकरे आणि गोलंदाजी मार्कवरती जयेश भोईर. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी जलद गतीने झाली आणि त्याही पेक्षा जलद गतीने एक धाव मात्र कंप्लीट. एका धावेच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करत असताना फलंदाज राम एक धाव लागते ती धाव फलकावरती. चांगली लढत होईल. अगोदरच्या मॅच मध्ये फार चांगली बॅटिंग आतिश डुकरेच्या माध्यमातून आपण पाहिली. तसा खेळ जर का झाला तर या मॅच मध्ये मजा येईल, कारण धावांचा पाठलाग करण्यासाठी भाताण संघ सज्ज झालाय. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय, चेसिंगला त्यांनी पसंती दर्शविली आणि त्याचा विचार करता बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे. वेट वॉच नंतर प्ले केला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील पण त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत निघालाय. लॉंग ऑफ सीमा पार षटकार. आपल्या अंदाजात आता अनोख्या स्टाईलनं सुरुवात करतो आतिश डुकरे. अक्षरशः बहरतो. अगोदरची मॅच दणानून सोडली होती, एकतर्फी विजय मिळवून दिला आणि त्या बॅटिंगचे जोहर महत्वाच्या लढतीमध्ये जयेश भोईरच्या विरोधात सादर करत असताना फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. वेग होता या चेंडूमध्ये, गती होती आणि त्या कारणास्तव बॅकफुटवरती गेलेले फलंदाज फ्रंटफुटवरती येणार ते अगोदर चेंडू गेला विकेट किपर सागर भोईरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल बिनबाद 7 या धावसंख्येवरती. स्क्वेअर कट करायचं होतं, इथे गती कमी केली. अगोदरचा चेंडू वेगाने टाकला, इथे विविधता पाहायला मिळते. अचूक टप्प्या वेगावरती फार चांगलं नियंत्रण, फुलर लेंथ वरती षटकार बसला, पण त्याच टप्प्यावरती गतीचं मिश्रण करत इथे मात्र स्वतःला परतवतो या मॅच मध्ये जयेश भोईर. फार चांगली गोलंदाजी. वेगवान चेंडू होता, स्ट्रोक प्ले केला, क्षेत्ररक्षकाला बीट करायचं होतं मिड ऑनच्या आणि त्याला बीट केल्यानंतर लॉंग ती मात्र 11. 3 षटकांची मॅच, 18 चेंडूचा 1-1 सत्र आहे.
फुलर लेंथ, वेगवान चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 11 या धावसंख्येवरती सावध पवित्रा घेतला जातो आसरे टीम कडून. अगदी आपल्या शेजारचा संघ आसरे आणि या पंचायतमधील हा संघ मी तर म्हणेन फार चांगली कामगिरी करतो या आसरेवाडीच्या टुर्नामेंटमध्ये. वैकुंठवासी हरिभक्त परायण स्वर्गीय संजय काशीनाथ खोपकर यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं नामकरण स्मृती ट्रॉफी असं करण्यात आलेलं आहे. पर्व तिसरं आहे आणि या तिसऱ्या पर्वात आसरे ग्रामपंचायतीमधील आसरे हा संघ मी तर म्हणेन एक तगड्या बातान संघाच्या विरोधात एक ग्रेट स्टार्ट या ठिकाणी प्राप्त करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात जयेश भोईरवरती आक्रमण केलं. एक षटकार एक चौकार वसूल केला. 11 वरती पोहोचले धावफलक. 18 मध्ये जर का 35 धावा आल्या ना तर या मॅच मध्ये मजा येईल, तरच संघर्ष करता येईल गोलंदाजांना. पण इथे कमबॅक करण्यासाठी प्रयत्न असेल तो बातांच्या यंग स्टार कडून, कारण आपण बघतोय सगळे यंग खेळाडू आहेत. जयेश आणि सागर जर सोडले तर सगळ्यांकडे अनुभव फार कमी आहे आणि त्याचा विचार करता इथे संधी असेल ती बॅटिंग करणाऱ्या आसरे टीमला. चांगल्या सुरुवातीनंतर शेवट कसा होतोय याकडे आता मात्र कटाक्ष आहे. दुसरं षटक गोलंदाज येतोय अलंकार भोईर. अखूट टप्प्याचा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा. वाईड बॉल अतिरिक्त एकदा वाढेल आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. संध्याकाळचं सत्र आहे, सायंकाळचं सत्र, आणि या सायंकाळच्या सत्रात चेंडू खरं तर ट्रॅव्हल होणं कठीण असतं, पण इथे कितपर्यंत पोहोचतोय पहिल्यांदा बॅटिंग करताना आसरे टीम यावरती मात्र नजरा. वाईड बॉल, लेग स्टिक सोडून जातोय. अगोदरचा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, इथे लेग स्टिक मिस केली जाते गोलंदाजाकडून. वाईड बॉल अजून एक वाढेल, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 13 धावा आहेत त्या धावफलकावरती. रडार मध्ये होता, ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधोमध हा झेल कॅरी केला जातोय. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या आसरे टीमला. फलंदाज होईल बाद राम. पहिल्या विकेटचं पतन, सुरुवात चांगली झाली होती पण आक्रमणाच्या नादात या ठिकाणी विकेट गमावले. 13 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद. सचिन डुकरे येतोय मैदानावरती. ही जोडी फार चांगला खेळ करते आजच्या दिवसामध्ये. आसरे टीमला या जोडीनं तारलंय आणि या महत्त्वाच्या लढतीमध्ये जर का या जोडीकडून चांगला खेळ झाला ना तर कदाचित आजचा दिवस आपल्या नावावरती केला जाईल तो आसरे टीमसाठी. महत्त्वाची लढत आहे, पण जयेश भोईर सहसा ही मॅच जाऊ देणार नाही ती आसरे टीमकडे. अलंकार तयार आहे. अफलातून, कौतुक करावं तेवढं कमी आहे. उंची जरी कमी असली तरी हा गोलंदाज स्वतःला झोकून देतोय. चेंडू डिलिव्हर करताना केलेला खांद्याचा वापर, बाउन्सिंग ट्रॅकचा वापर इथे फलंदाजाला निष्पाप करून सोडतोय आणि चेंडू मात्र जातोय तो डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल 13 या धावसंख्येवरती. वेग बघा, वेग बघा, भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. एकाच टप्प्यावरती मिश्रित गोलंदाजी. फलंदाजाला द्विधा मनस्थितीत टाकल्या. अगोदरचा चेंडू बाउन्सर टाकून बॅकफुटवरती ढकललं आणि इथे बॅकफुटवरती येताना चेंडूला स्पर्श करताना मात्र फलंदाज चुकतोय. लगातार 2 डॉट बॉल. खराब सुरुवात जयेश भोईरची पण त्याला सावरतोय अलंकार भोईर हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर 2 चेंडू येतात डॉट. धावफलक स्थिरावेल 1/13 वरती. पुढ्यात आक्रमण केलं, क्षेत्ररक्षक आहे. मी अगोदरच सांगितलं या सिच्युएशनला चेंडू ट्रॅव्हल होतो फार कमी प्रमाणात आणि त्याचं कारण की सचिन डुकरेला गमवावी लागेल आपली विकेट.
चिन्ह विकेट गमावले. खरं तर धावा जमवण्याचं तंत्र तुम्हाला अवगत पाहिजे. धावा कशा जमल्या जातात याकडे तुम्ही कटाक्ष टाकला पाहिजे. क्रिकेट हा खेळ फक्त आक्रमणाचा नसून संयम तुमच्याकडे जेवढा जास्त असेल ना तेवढ्या धावा जमवण्यात मदत होते. कारण आपण बघतोय आतिश डुकरे एका यांना आक्रमण करतोय तर तुमचं काम होतं दुसऱ्या बाजूने स्ट्राईक रोटेशन. सिंगलला डबल, डबलला टिबलमध्ये परिवर्तित करायला हवं होतं. विकेट्सही वाचली असती, धावाही झाल्या असत्या. त्याहीपेक्षा स्ट्राईक रोटेट झाली असते. आणि इथे मात्र आक्रमणाच्या नादात धावाही होत नाहीयेत, विकेट्सही गमावल्या जात आहेत. धावा जमवण्यासाठी संघर्ष. इथे लेग बाईच्या साहाय्याने एक धाव दीर्घ कालावधीनंतर येते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचतंय 2/14 या धावसंख्येवरती. चांगल्या सुरुवातीनंतर अपेक्षा होती 30-35ची, पण अलंकार भोईर ज्या पद्धतीनं अचूक मारा करतोय ना त्याचा विचार करता इथे आता 30 गाठताना सुद्धा विचार करावा लागेल तो आसरे टीमला. भातान स्वर्गीय नामदेव स्मृती DP11 भातान आणि त्यांच्या विरोधात आसरे. अलंकार तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेंड केला जातोय. संपर्क करायचा होता आणि तो केला जातोय. जय सांगतोय की हा चेंडू तू जास्त शॉर्ट ऑफ लेंथ केला. फलंदाजानं स्टान्स बदलला आणि त्याचा मोबदला की चौकार वसूल केला जातोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पुन्हा एकदा दाखवून देतो आतिश डुकरे आणि त्याच्या बॅटमधून धावसंख्येला आकार देणारा येतोय चौकार. दोन षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या होते धाव फलकावरती 18. विकेट्स गमावल्या 2. शेवटच्या चेंडूवरती जरूर चौकार आलाय आणि आपण पाहिलं की शॉर्ट ऑफ प्लेन पद्धतीचे चेंडू गोलंदाज टाकत होता. एकाच टप्प्यावरती गोलंदाज अगदी चेंडूला बदलवत होता आणि त्या कारणास्तव इथे मात्र फलंदाजानं आपला स्टान्स बदलवला. फुटवर्कचा योग्य तो वापर आणि तिथे वसूल केला जातोय चौकार. 9 धावांची सरासरी अद्यापही कायम असेल. शेवटचं षटक काल मला वाटतं 3 षटकात 31 का 33 धावा झाल्या होत्या आणि त्या धावा करू दिल्या नव्हत्या. त्या धावांचा पाठलाग करताना हातनोली टीमकडे सुद्धा चांगले बॅटिंग ऑर्डर असताना त्यांना रोखलं होतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर या सिच्युएशनचा, या परिस्थितीचा, या वातावरणाचा जर विचार केला ना तर 18 मध्ये कदाचित 30 धावा सुद्धा मी तर म्हणेन कठीण होऊ शकतील बातान टीमला. कारण या परिस्थितीमध्ये धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं नसेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. इथे जर का 12-15 धावांचं षटक शोधलं तर आसरे संघ खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये शेवटपर्यंत कायम असेल. कमी धावसंख्येचं षटक कदाचित सागर जयेशच्या जोरावरती मापक होऊ शकेल बातान टीमला. शेवटचं षटक गोलंदाज येतोय संदेशचा हा चेंडू अँगल क्रिएट करून गोलंदाजी केली जाते. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताचा हा गोलंदाज मारा करतो. राईट आर्म राऊंड द विकेटनं अँगल क्रिएट करत अचूक टप्पा आणि वेगावरती फार चांगलं नियंत्रण. तितकंच चांगलं यष्टीरक्षण मिस्टर JB याच्या माध्यमातून. फसवला हवेमध्ये. सेफली लँड होईल असं वाटलं होतं. यष्टीरक्षक प्रयत्न करतील पण अगदी क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षकाच्या मधोमध हा चेंडू लँड होतोय. आतिश डुकरेला स्ट्रायकर एंड वरती येणं हीच अपेक्षा होती आसरे टीमसाठी. तो आलाय. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक वधारेल 19 या धावसंख्येवरती. 19 धावा आहेत धावफलकावरती. दिवसभर फार चांगलं गुणलेखन भार्गव ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण बघतो. अगदी योग्य ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. न चुकता फार चांगले अपडेट ते आम्हाला पोहोचवत आहेत. त्यांचंही आपण विशेष कौतुक करूयात. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जास्त बाहेर आहे. पंच वळण घेतील मेन अंपायर नरेश म्हात्रे सर आणि सांगतील की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या वाढते 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती. आतिश स्ट्रायकर एंडलाय. गोलंदाज तयार संदेश. वेगवान चेंडू अचूक टप्पा आहे. वेगावरती फार चांगलं नियंत्रण. डॉट बॉलचे होईल सांगता. धावफलक स्थिरावेल 20 या धावसंख्येवरती. एक धाव महत्वाची आहे. डॉट पर्सेंटेज जर का वाढले तर दुसऱ्या सत्रात त्याचा विचार गोलंदाजांना पडेल. आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर होता पण क्षेत्ररक्षण फार चांगलं झालं. दुसरी शोधायची आहे. चेंडूची फेकी वेगाने झाली होती पण अगदी तितक्याच चपलाईनं दुसरी धाव या ठिकाणी शोधली जाते. 2 धावा 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 22.
पहिल्या सत्राचा खेळ संपायला 2 चेंडू बाकी आहेत. किमान मोठा फटका हवा असेल तो आसरे टीमला, किमान एक मोठा फटका. भातान संघ बोलत असेल की इथे जर का फटका रोखला तर धावांचा पाठलाग करण्यास अगदी मदत होईल, पण इथे जर का मोठा फटका आला ना तर तेच अंतर वाढवणार असेल धावा आणि चेंडू यांच्यामधील. शेवटचे 2 चेंडू, 22 वरती धावफलक पोहोचलाय. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक घेतला, याचा अर्थ कदाचित शॉट ऑफ प्लेन आउटसाइड द ऑफ स्टंप. तो चेंडू आपण पाहिला, चेंडूला बाहेरच्या दिशेने काढायचं होतं. हा मनसुबा कर्णधार जयेश भोईरनं दाखवून दिला क्षेत्ररक्षणातून की मला काय करायचं, आणि ते करतोय गोलंदाज संदेश. सांघिक खेळाचं प्रदर्शन. जास्त बाहेर आहे. वाईट बॉल असल्याचा इशारा. अतिरिक्त एक धाव, एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 23. वेगवान चेंडू होता, एक धाव घ्यायची होती, पण एक धाव प्राप्त करायला हवी होती, संधी होती, ती दवडली जाते. कदाचित हीच एक धाव धावांचा पाठलाग करताना फायद्याला आली असती भातान टीमच्या विरोधात, धावा वाचवताना आसरे टीमसाठी, पण तसं काही घडलं नाहीये. कोणतीच धाव मिळत नाहीये. धावफलक स्थिरावेल 23 वरती. येणारे 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. एक षटकार धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करेल. एक षटकार विजयाच्या दरवाज्यावरती येऊन ठेवेल तो भातान टीमला. एक षटकार, एक चौकार सुपर 4 मध्ये जाण्याची स्वप्न बघेल स्वर्गीय नामदेव स्मृती DP11 भातान, पण तोच षटकार, तोच चौकार शेवटपर्यंत रोखला. जयेश भोईर, सागर भोईरची विकेट जर का सुरुवातीला आली तर या मॅच मध्ये रोखण्याची शक्यता असेल ती भातान टीमला आसरे टीमकडून. नेमकं काय घडेल, कोण असेल दुसऱ्या दिवसातून सुपर 4 मध्ये जाणारा संघ? काल पोहोचलाय भोकरपाडा, आज असेल भातान की त्यांना रोकत आसरे, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील मानस मनोरे. तोपर्यंत आपण जाऊयात पाहुण्यांच्या स्वागताकडे. मी प्रभाकर महाडिक यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सिमरन मोटरचे मॅनेजर आदरणीय तरसीन सिंग यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सिमरन मोटरचे मॅनेजर तरसीन सिंग साहेबांचा शुभ सन्मान प्रभाकर महाडिक यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जाईल. मी संपूर्ण वरद विनायक क्रिकेट क्लब आसरेवाडी तथा या स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिकेत असतील, स्वप्नील दादा असतील, कोणी एक नसून संपूर्ण वरद विनायक क्रिकेट क्लब आसरेवाडी यांना मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही मला या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली, त्यासाठी विशेषतः तुमचा आभार. इथे स्वागत केलं जातं अतिथी मान्यवरांचं. सिमरन मोटरचे मॅनेजर तरसीन सिंग साहेबांचा शुभ सन्मान प्रभाकर महाडिक यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जातोय. मायेची श्वाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या आठवण सन्मानचिन्ह भेट देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. यानंतर मी टिलक यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आयोजकांना विनंती करेन की मंगेश महाडिक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टिलक यांचा शुभ सन्मान करायचे. जिंकण्यासाठी 18 चेंडू 24 धावसंख्येची गरज. पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पण मायक्रोफोनवरती असतील मानस मनोरे.
जी मालूसरे सर, हम पहुंच चुके हैं दोस्तों वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृति ट्रॉफी 2023 के साल 3 के दूसरे दिन का खेल जो अब अंतिम पड़ाव के ऊपर अब पहुंच चुका है। जितने भी वॉलेंटियर हमारे आसरेवाड़ी के हैं, ये आखिरी पारी होने वाली आज के दूसरे दिन की, तो सभी वॉलेंटियर से मेरी गुजारिश है कि आप बॉर्डर लाइन के पीछे आप सभी को चारों दिशाओं में खड़ा रहना है। चलिए वॉलेंटियर्स, योर वर्क इज ऑन, यू आर ऑन वर्क, जाइए सीधा बॉर्डर लाइन पर। 18 गेंदे और जीत के लिए बनाने हैं 24 रन। भातान टीम के सामने मैदानी जंग में दो हाथ करती हुई नजर आ रही है वो टीम आसरे। आज के दिन का, दूसरे दिन का ये आखिरी मुकाबला, आखिरी पारी, जिसका आगाज अब कुछ ही पलों में आप सभी के सामने होने वाला है। आज के दिनों में 8 टीमों ने कुल पार्टिसिपेट किया था और अब इन 2 टीमों में से वो एक टीम बनेगी जो टॉप 4 में जाएगी। कल के दिन में भोकरपाड़ा टीम वहां पे पहुंच चुकी है। आज के दिन में वो कौन सी टीम होगी, भातान या फिर आसरे, इसके लिए ये दूसरे पारी का आगाज। गेंदबाज है सचिन। देखिए पहली गेंद पे घुटना टेक, शमाशा देख, द शॉट इज सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव वाव वाव। मिलेंगे यहाँ पे 4 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर। सागर के बल्ले से ये 4 धमाकेदार देखने को मिला। नो गेंद का इशारा, यॉर्कर लेंथ वाली डिलीवरी। ये देखिए रन कम है और कम रनों में ऐसी नो गेंदें खामियाजा भुगतने पे मजबूर करा सकती है, लेकिन ये नो गेंद गरीबी में आटा गीला। सचिन के ऊपर अब दबाव, अंपायर की हेलीकॉप्टर घूम चुका है, यानी लॉफ्टेड हिट लगाने का, फ्री हिट का एक सुनहरा मौका बल्लेबाज को दिया जाएगा। घुमाया है बल्ला, बोला है हल्ला और गेंद जाएगी। हो ये क्या इंटरनेशनल लेवल वाली ये फील्डिंग, व्हाट अ फील्डिंग दिस इज। तालियां बजनी चाहिए इस खिलाड़ी के लिए जिन्होंने गेंद को रोका। व्हाट अ फील्डिंग, एकदम हवा में छलांग लगा के इस गेंद को उन्होंने फील्ड किया है। रन बचाई, 4 रन अपनी टीम के लिए। छक्का हो सकता था लेकिन बचाया 4, यहां से बचाई टीम आसरे के लिए इस खिलाड़ी ने। एक और बार घुटना टेक, तमाशा देख, शॉट खेलने की कोशिश में लपकना था, ये छूट गया है। सबसे बड़ी गलती, और ये कैच भार्गव सर मोमेंट ऑफ द मैच हो सकता है, क्योंकि आपने कैच छोड़ा है सागर का, जिस सागर ने अपने तूफान, अपनी आंधी को मचाया है आज के दिन के खेल में, और वो सागर को दिया हुआ जीवनदान आपको हार का मुंह देखने पर मजबूर करा सकता है। सचिन गेंदबाज है, नाखुश होंगे अपने फील्डर्सों से क्योंकि कैच छोड़ा था। ये जो फील्डर थे वहां पे, प्रणीत ने बहुत बड़ी गलती कर दी है। ऐसे कैचेस आपको भुनाने हैं, रन कम है, कम रनों में बतौर फील्डर गेंदबाज को आपको साथ देना जरूरी होता है, लेकिन ये कैच जो छूटा, ये कैच आने वाले समय में महंगा साबित हो सकता है। रन संख्या 8 रन स्कोर कार्ड पर दिखाई देने वाली है। देखिए बैक टू बॉलर, अच्छा कलेक्शन, अच्छा रोका। इट्स अ डॉट डिलीवरी, डॉट डिलीवरीज आर वेरी मच रिक्वायर्ड फॉर टीम आसरे, क्योंकि उनकी टीम के लिए जितनी ज्यादा डॉट गेंदें आएंगी उतने जीत के मौके पैदा हो सकते हैं इस कड़े मुकाबले में और इस कांटे की टक्कर भरे मुकाबले में। देखिए घुटना टेक, इन जनाब ने भी उसी अंदाज के साथ खेला है इस शॉट को, लेकिन उल्टा भागते हुए मुश्किल कैच, लेकिन मुश्किल को आसान बनाया फील्डर थे दर्शन ने। लाजवाब कैच पकड़ा है और बल्लेबाज जयेश की पारी का अंत कप्तान को भेजा है 0 में पवेलियन में वापस। गोल्डन डक का शिकार। के बाद कैप्टन कूल संदेश भोईर के चेहरे के ऊपर थोड़ी सी टेंशन आ गई है। वहां से हमें चांबो याद दिला रही कि आप बोलिए, ये याद दिलाना चाहिए आपको ये बातें। अच्छे दोस्ती है इन दोनों के बीच, अच्छे क्रिकेट के खिलाड़ी है। आज भले ही 24 लाइव इवेंट्स के एक ऑपरेटर हो चांबो, लेकिन वो भी एक क्रिकेट के घातक खिलाड़ी है।
ये छोटा पैकेट बड़ा धमाका है। जब इनका धमाका होता है तो पूरी तरीके से जमीन उधड़ जाती है जब ये धमाका करते हैं। जरूर कई सारे मैदानों के ऊपर ही आपको दिखेंगे पनवेल कालापुर तहसील में, लेकिन चलेंगे मैदान पर नेट नंबर 3 के ऊपर आएंगे ऋतिक भोईर खेलने के लिए। सचिन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। P1 का ये पहला पावर प्ले का ओवर, ये अच्छी गेंदबाजी, कमबैक किया है। लेकिन ये देखिए AB डिविलियर्स की याद दिलाता हुआ ये स्ट्रोक डीप मिड विकेट में जाएगा। अच्छी बल्लेबाजी। टीम भातान के पास जो भी खिलाड़ी है वो सभी क्लासिकल और एक स्टैंडर्ड लेवल की बल्लेबाजी कर रहे हैं, क्योंकि जितने भी शॉट्स को मैंने अब तक देखा है सभी एक उच्च दर्जे के शॉट्स। पहली ओवर का खेल समाप्त है। रन संख्या है 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें बची है 12 और 14 रनों की होने वाली जीत के लिए जरूरत। शुरुआती या समय में जब हमने इस पारी का आगाज किया था भार्गव सर, तो बनाने थे 18 में 24। गेंद और रनों के बीच फासला था 6 का, वो फासला अब कम होके 2 के ऊपर आ चुका है, क्योंकि 12 गेंदें और 14 रनों की जीत के लिए जरूरत है। स्पीड अप करना है क्योंकि अंधेरा अब लगभग जल्दी हो रहा है। ऐसे में बल्लेबाजों को भी जल्दी करनी है, फील्डिंग वालों को भी जल्दी करनी है। घड़ी का काटा 5:30 के ऊपर पहुंच चुका है। वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृति ट्रॉफी का ये साल नंबर 3 2023 का ये साल अपने खत्म होने के कगार पर। आज के दिन का खेल भी अपने खत्म होने के कगार के ऊपर मैदान पर नजर आ रहा है। लेकिन जिस तरीके से इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है ग्रुप ग्राम पंचायत आश्रय के विद्यमान सदस्य अनिकेत जी निकम और आश्रयवाड़ी के हमारे सभी खिलाड़ी, सभी ग्रामस्थ, इनकी जितनी तारीफ की जाए उतनी कम, क्योंकि राजमहल का रूप उन्होंने इस टूर्नामेंट को दिया है इस कांड्रोली के मैदान पर। शानदार टूर्नामेंट, और इस टूर्नामेंट की चर्चा पूरे रायगढ़ में हो रही है। आने वाले 2 दिनों में भी इसकी शान बरकरार रहेगी। ओ आउटसाइड द ऑफ स्टंप, एंगल को चेंज किया जा रहा है। देखिए अब गेंदबाज जो है दूसरे एंड से गेंदबाजी कर रहे हैं दर्शन, जिन्होंने एक अच्छे कैच को लपका था, जो कैच ने जयेश को पवेलियन में वापस भेजा था। डॉट बॉल के साथ शुरुआत की है। ऐसी डॉट गेंदें आती चाहिए, क्योंकि डॉट गेंदें ही इस मुकाबले में जीवित रख सकती है टीम आश्रय को। बाहरी किनारा, लेकिन नसीब खराब, तो क्या करेंगे अशोक सराफ। अच्छी गेंद डालने के बावजूद डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर ये आया नंबर 4। मैं कहता हूं कि आपके एफर्ट्स भले ही 100% हो, लेकिन नसीब का पत्ता अगर आपके साथ नहीं है तो खेल पल से पल भर में पलट सकता है। ये खेल नसीब का पत्ता आपके साथ होना जरूरी है मेरे दोस्त, क्योंकि नसीब का पत्ता अच्छे अच्छे खेलों को पलट देता है। ये शॉट को देखिए, इस शॉट को देखिए, तालियां बजाइए, तारीफें कीजिए, क्योंकि ये शॉट उतना लाजवाब था। भले ही रोका गया हो, लेकिन जिस तरीके के साथ बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज सागर, जितनी तारीफ की जाए कम। ये तिक्का आएगा। रन संख्या बन चुकी है 17 रन, 17 पे खतरा ऐसा कहा जाता है। सागर की बल्लेबाजी, अगर कोई खिलाड़ी वॉच आउट फॉर द डे रहा होगा तो वो सागर रहे हैं, क्योंकि एक कातिलाना और एक अलग ही शैली में इस खिलाड़ी ने बल्लेबाजी की है। ऑन साइड पर खेलना हो, ऑफ साइड पर खेलना हो, विकेटों के पीछे, विकेटों के आगे, सभी जगह इस खिलाड़ी ने शॉट लगाए हैं। और जितनी तारीफ की जाए सागर की उतनी कम। एक बेहतरीन खिलाड़ी और भातान का एक ये बहुमूल्य सितारा हम देख रहे हैं। ये हवा में खेला है, आसमान को छूकर गेंद आएगी नीचे, लेकिन खिलाड़ी है। ये देखिए हमारे डिसीजन क्या है। दर्शक मौजूद है, हमारे वॉलेंटियर, हमारे खुद हमारे ऑर्गेनाइजर्स है। छक्का, ये देखिए नसीब खराब है, नसीब साथ नहीं दे रहा है। एफर्ट्स तो पूरे, लेकिन जजमेंट में गलती। ये छक्का अगर बचाया जाता तो इस मुकाबले की जान को वापस लेके आया जा सकता था, लेकिन ये छक्का स्कोर को लेवल करता हुआ नजर आएगा। 23 बनाए थे टीम आश्रय ने, 23 बनाए अब तक टीम भातान ने, और अब 8 गेंदों में जरूरत है मात्र 1 रनों की। ये डॉट बॉल, ये डॉट डिलीवरी, इसी के साथ अब 7 गेंदें और जीत के लिए 1 रनों की जरूरत है। स्कोर इज लेवल। कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का नियम है, यानी कि 7 में 1 कंपलसरी बनाइए। डॉट बॉल, मजा बाकी है।
पिक्चर क्या अभी बाकी है मेरे दोस्त, क्योंकि 2 डॉट गेंदे इस मुकाबले में भातान की दिल की धड़कनों को भी बढ़ाएंगी, क्योंकि वो भी जानते हैं आसानी के साथ ये मुकाबला हम जीत सकते थे, लेकिन 6 गेंदे और अब जीत के लिए 1 रन की जरूरत है। क्रिकेट का खेल है। मैंने सुप्रीमो ट्रॉफी में एक मुकाबला देखा था, लगभग 4-5 साल पहले की वो बात होगी, जहाँ पे बैंगलोर की कोई तो टीम थी और 16 गेंदों में 2 या 3 रन शायद से चाहिए थे और हुए नहीं थे वो सुप्रीमो जैसी बड़ी टूर्नामेंट में। तो देखिए 6 गेंदों में 1 रन अभी भी आप बचा सकते हैं, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं सब से भरा खेल है, जहां पे प्रेडिक्शन फेल की जाती है। आपके ऊपर का आत्मविश्वास आपको ये रन बचाने पर भी मजबूर कर सकता है, क्योंकि कंपलसरी चेसिंग है। स्कोर लेवल करने के बाद भी भातान जीत नहीं सकती, क्योंकि कंपलसरी चेसिंग यानी कि उन्हें 24 रन कंपलसरी बनाने पड़ेंगे। आखिरी ओवर के लिए आ रहे हैं आतिश। गेंदबाजी मार के ऊपर सभी खिलाड़ी 38 मीटर के सर्कल के अंदर, केवल 2 खिलाड़ी मुझे सर्कल के बाहर, 3 खिलाड़ी बाहर नजर आएंगे, लेकिन ये शॉट को खेला। मैच इज फिनिश। सागर फिनिशेस ऑफ इन स्टाइल और जीता ये मुकाबला टीम भातान ने। भातान की मैं करना चाहूंगा तारीफ और भातान को दूंगा ढेर सारी बक्सा भर के शुभकामनाएं, क्योंकि उनकी टीम ने जीत हासिल की है। कैच जो छोड़ा था, मैंने कहा था वो कैच मोमेंट ऑफ द मैच हो सकता है, मैंने तभी कहा था, और वही कैच भार्गव सर मोमेंट ऑफ द मैच है, क्योंकि उसके बाद सागर ने जो रन बनाए वो रन थे लगभग 10 रन, और वो रन इस हार और जीत के बीच में खड़े थे। और अब आसरे टीम ये कैच, इस कैच को आप अब याद रखने वाले हैं।